हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की तो वेताळ मायाला प्रश्न विचारत असतो की नीरदी देवी कोण आहे, खरं खरं सांग. तेव्हा मायाला खरंच माहीत नसतं. माया बोलते की ही कुठली देवी, मला नाही माहिती. तेव्हा तो बोलतो की खरं खरं सांग. तेव्हा माया बोलते की माझं रिलिजियस नॉलेज खूप खराब आहे, प्लीज प्लीज मला खरंच माहीत नाही. आय स्वेअर, मी स्वतःची शपथ घेते, मला खरंच माहीत नाही नीरद देवी कोण आहे आणि अशी पण देवी असते, मला खरंच माहीत नाही. इकडे मीराला आणि अंबिकाला कळत असतं की मायाला खरंच काही माहीत नाही म्हणून. तेव्हा तो वेताळ बोलतो की मी सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरं तू खरं खरं दिलीस, मला आवडलं, आता मी येतो. म्हणून तोही निघून जातो. इकडे अंबिका आणि मीरा डिसअपॉइंटेड होतात. त्यांना अपेक्षा असते की मायाला माहिती असेल म्हणून. तेव्हा माया इकडे बोलत असते की हाही गेला, मला आता बाहेर कोण काढणार, म्हणून माया पुन्हा रडायला लागते. इकडे वेदा चित्र काढत असते. मंजिरी तिथे येते आणि गुपचूप बघत असते आणि बोलते की आजकाल वेदा जास्त चित्र काढायला लागली. तेव्हा मीरा वेदा चित्र काढत असते आणि मीरा आणि अंबिका वेदाजवळच असते. मंजिरी सरळ येते आणि बोलते की काय गं वेदा, काय चाललं आहे, आजकाल खूपच चित्र काढायला लागली, अभ्यास वगैरे करतेस की नाही. तेव्हा अंबिका पटकन मीराला खुणवते की चित्र वही नोटबुक लपव. मीरा पटकन ती नोटबुक झाकते. तेव्हा वेदा बोलते की आजी, तुला पण माझ्याकडनं चित्र काढून घ्यायचं असेल ना, पण मग फीज लागेल. आता मी ना प्रोफेशनल चित्रकार झाली, सगळ्यांनाच माझ्याकडनं चित्र काढून घ्यायचं असतं. तेव्हा मंजिरी बोलते की हो का, काय फीज आहे हो तुमची. तेव्हा वेदा बोलते की एक मोठं चॉकलेट. तेव्हा मंजिरी बोलते की नाही नाही, ते तर आजीकडनं मिळणार नाही. हं, किती चॉकलेट खातेस, दात किडतील ना तुझे. ते हे मीराला खूप खटकत असतं. तेव्हा मीरा बोलते की तुम्हाला नर्मदा आत्या शोधत होत्या, काहीतरी काम असेल कदाचित त्यांचं. तेव्हा मंजिरी बोलते की नर्मदा मला शोधत होती का, जाते हं मी, तू काळजी नको करूस, बघते नर्मदाचं काय काम आहे माझ्याकडे म्हणून. तेव्हा मंजिरीला मीरा तिथून घालवते. मंजिरी चालली जाते. मंजिरी गेल्यावर अंबिका बोलते की मीरा ही नक्कीच चित्र बघायला आली होती, हो ना. तेव्हा मीरालाही कळत नसतं. इकडे मंजिरी येते आणि बोलते की त्या चित्रात नक्की काहीतरी रहस्य आहे, त्या दोघी त्या चित्रासोबत नक्कीच काहीतरी करत होत्या. तेव्हा मंजिरी मनाशी बोलत असते की नाही, पण मायाला त्या चित्रातल्या जंगलातून बाहेर काढायलाच पाहिजे. वेदा जे चित्र काढते तिथे माया पोचते ना, मग वेदाला चित्र काढायला लावावं लागेल. पण कसं सांगू, कारण की त्या दोघी माझ्यासोबत वेदाला एकटीला पाठवणार नाही. तेव्हा मंजिरीला लगेच एक गोष्ट सुचते. तेव्हा ती बोलते की मीरा काय म्हणत होती, नर्मदाचं माझ्याकडे काम आहे ना. नर्मदा, माझंही तुझ्याकडे काम आहे महत्त्वाचं, आलेच मी. तेव्हा मंजिरी नर्मदाकडे चालली जाते. इकडे नर्मदा मायाच्या खोलीत विचार करत असते आणि बोलते की कुठे गेली असेल, सगळीकडे शोधून झालं पण ही माया कुठे भेटत नाही म्हणून. तेवढ्या दामोदर येतो आणि बोलतो की बायको, तू इथे मायाच्या खोलीत आहेस होय, मी सगळीकडे शोधलं तुला, हा घे हिशोब. तेव्हा नर्मदा बोलते की हे काय, तुम्हाला 5,000चा हिशोब करायला सांगितला होता, 655 रुपये कुठे गेले. तेव्हा दामोदर बोलतो की अगं असतील बायको इथेच कुठेतरी. तेव्हा नर्मदा बोलते की हे बघा, पैसे जरा जपून वापरत जा, आता आपल्याला पैसे देणारे कोण नाही आहे, दादा गेला. तेवढ्यात मंजिरीच येते आणि बोलते की नर्मदा. तेव्हा नर्मदा बोलते की आता काय आहे. तेव्हा नर्मदा बोलते की बघ, माया कशीही असली ना तरी ती माझी सून आहे, तूच गायब केलंस ना तिला. मंजिरी बोलते की ठीक आहे ठीक आहे, खूप झालं गुणगान, आता मी काय सांगते ते ऐक. तेव्हा मंजिरी बोलते की ऐक, जर का तुला तुझी सून माया परत घरी हवी असेल तर वेदाला एक चित्र काढायला लाव. आपल्या घराबाहेर जे फाउंटन आहे त्याचं चित्र काढायला लाव आणि तसं जर चित्र वेदाने काढलं तर माया घरी परत येईल. तेव्हा नर्मदा बोलते की वेडी समजते का मला, फाउंटनचं चित्राचा आणि मायाचा काय संबंध. तेव्हा तेव्हा मंजिरी बोलते की बघ आता, मी तुला सांगितलं आहे ते तुला करायचं आहे आणि जर का असं नाही झालं तर मी तुम्हाला रोख 1,00,000 रुपये कॅश देईन. तेव्हा दामोदर लगेच हुरळून जातो. तेव्हा दामोदर बोलतो की 1,00,000 रुपये कॅश, 1,00,000 रुपये कॅश जर मिळणार असेल तर मी वेदाला फाउंटन काय नदीचंही चित्र काढायला लावेल. तेव्हा मंजिरी बोलते की नदीचं नाही, आपल्या घराबाहेरच्या फाउंटनचं. आणि जर का माया आली तर तुम्ही मला तुमचे पैसे नाहीतर मी एक काम करते की तुम्हाला मी ही रक्कम आधीच देऊन ठेवते, जर का तसं झालं तर तुम्ही मला माझे पैसे परत द्या आणि तसं नाही झालं ते पैसे तुम्हाला ठेवून घ्या. तेव्हा दामोदर लगेच नर्मदाला बोलतो की बायको, पैशांचा सौदा आहे. तेव्हा मंजिरी सांगते
की फक्त चित्र काढत असताना तिथे मीरा नको आणि मीराला यातलं काहीही कळायला नको. आणि जर का असं काही झालं तर याचे परिणाम खूप वाईट होतील, जीवावरही बेततील. तेव्हा तेव्हा नर्मदा मनात विचार करत असते की हिला जर सरळ नाही म्हटलं तर काय उपयोग नाही, आणि होकार दिला तर हिच्या मनात नक्की काय चाललं आहे ना ते तरी कळेल. तेव्हा दामोदर तिला खोडत असतो की बायको हो म्हण हो म्हण. तेव्हा नर्मदा बोलते की ठीक आहे. तेव्हा मंजिरी तिथून चालली जाते. इकडे मीरा देवी आई समोर प्रार्थना करत असते की देवी आई एक एक कोरडं पडतंय, काय करावं कळतच नाही, एक कोरडं सुटत नाही तर दुसरं येऊन ठेपतंय, मला सुचतच नाही काय करावे. तेवढ्यात मीरा देवी आईची प्रार्थना करत असते. ते देवी आईच्या फोटोसमोर आजी दिसत असते. तेव्हा मीरा लगेच बघते. तेव्हा मीरा बोलते की आजी मला वाटलं नाही तू येशील असं, कारण की तू म्हटली होती ना की आता तुम्ही तुमचा मार्ग निवडा म्हणून, तर मला असं वाटलं की तू येणार नाही म्हणून. तेव्हा आजी बोलते की मीरा मी तुझा हात धरून तुला कुठे घेऊन जाऊ नाही शकत, पण तुला मदत असेल त्यावेळेस मी नक्की उभी राहू शकते. ती देवी चिरतारुण्य देणारी देवी आहे. तेव्हा मीरा बोलते की काय. तेव्हा आजी बोलते की निरती देवीविषयी तुला जाणून घ्यायचं आहे ना. तेव्हा मीरा बोलते की हो. तेव्हा आजी बोलते की हां बस, यापुढे काहीही विचारू नको. जर तुला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुला निरती देवीला प्रसन्न करावं लागेल, आणि हे सगळं खूप कठीण असणार आहे. आणि जोपर्यंत आणि आशा ही सगळं खूप अणू एवढंच असेल, खूप कठीण असेल, पण मला खात्री आहे की तू निरती देवीला प्रसन्न करू शकेल. प्रयत्नांती परमेश्वर. इकडे नर्मदा घाबरत अथर्वच्या खोलीत येते. अथर्व लॅपटॉपवर काम करत असतो. तेव्हा नर्मदा बोलते की काय रे अथर्व काय करतोयस. तेव्हा अथर्व बोलतो की ते ऑफिसचं जरा काम करतोय. तेवढ्यात नर्मदा वेदाला बघते. वेदा अभ्यास करत असते. तेव्हा नर्मदा वेदाकडे जाते आणि बोलते की वेदा काय करतेस. तेव्हा वेदा बोलते की अभ्यास करते आजी, बोल ना. तेव्हा नर्मदा बोलते की अगं मी ऐकलं आहे. ती घाबरत अथर्वकडे बघत बोलत असते आणि अथर्वचं लक्ष कामात असतं. तेव्हा नर्मदा बोलते की वेदा मी ऐकलं आहे की तू चित्र खूप भारी काढतेस म्हणून. तेव्हा वेदा बोलते की हो आजी, पण तुला कोणी सांगितलं. तेव्हा नर्मदा बोलते की मला कळतात गोष्टी, मला दाखव ना तुझ्या चित्रांची बुक. तेव्हा वेदा दाखवते. तेव्हा नर्मदा तिच्या चित्रांचं कौतुक करत असते. तेव्हा नर्मदा बोलते की वेदा माझ्यासाठी एक चित्र काढशील. तेव्हा वेदा बोलते की हो काढेन ना आजी, कुठलं चित्र काढायचं आहे. तेव्हा नर्मदा बोलते की अगं आपल्या बाहेर ते फाउंटन आहे ना त्याचं चित्र हवं आहे. तेव्हा वेदा येईल ना तुला. तेव्हा वेदा बोलते की हो ते तर खूप इझी आहे, मी काढेल तुझ्यासाठी, पण आजी एक गोष्ट आहे. तेव्हा नर्मदा बोलते काय गं. तेव्हा वेदा बोलते की मी आता खूप प्रोफेशनल चित्रकार झाली आहे ना, तर मग त्याची फीज लागेल. तेव्हा नर्मदा बोलते की ओ फीज काय, किती फीज आहे तुमची. तेव्हा वेदा बोलते की एक मँगो आईस्क्रीम. तेव्हा नर्मदा हसते आणि बोलते की एक मँगो आईस्क्रीम देईल हा तुला. तेव्हा वेदा चित्र काढायला लागते. वेदा चित्र काढताना नर्मदा अथर्वकडे बघते आणि मनात बोलते की वेदाचं चित्र काढल्यावर काही वेगळं तर घडणार नाही आहे ना, पण जरी घडलं पण जाऊ दे, माया घरी येत असेल ना तर फायदा माझाच आहे, आणि जरी काही वेगळं घडलं तर तेही कळेल. इकडे मीरा आडगळीच्या खोलीत अंबिकाला सांगत असते की आजींनी असं सांगितले की निरती देवीला प्रसन्न करावं लागेल. तेव्हा अंबिका बोलते की काय, निरती देवी ही चिरतारुण्य देणारी देवी आहे आणि तिला प्रसन्न कसं करणार आहेस तू, त्याचा उपायही सांगितला असेल. तेव्हा मीरा बोलते की हो आजींनी उपाय तर सांगितलाच, पण ती प्रसन्न करणं खूप कठीण आहे असंही सांगितलं. तेव्हा तेव्हा तुम्हाला खूप संकटांचा सामना करावा लागेल असंही सांगितलं. तेव्हा अंबिका बोलते की मीरा म्हणजे ही देवी कदाचित आपल्याला मंजिरीच्या खऱ्या रूपापर्यंत पोचवू शकेल. तेव्हा मीरा बोलते की हो ताई. तेव्हा मीरा सांगत असते की आजीने हेही सांगितले की निरती देवीला प्रसन्न करताना तुला आकाश, भूमी, जल, अग्नी, वायू ह्या पंचमहाभूतांचा सामनाही करावा लागेल. या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागेल आणि अनेक जण इथेच हार मानतात. आणि जरी हे सगळं तू केलंस तरीही निरती देवी प्रसन्न होईलच असं नाही, आणि होऊही शकतं, पण थोड्याशा शक्यतेसाठी पूर्ण प्रयत्न करावेच लागतात, त्याशिवाय फळ मिळत नाही. तेव्हा मीरा बोलते आजीला की हो आजी आम्ही करू शकतो.
ताई तर हे करू शकते, तिच्याकडे पंचमहाभूतांची शक्ती आहे. तेव्हा आजी बोलते की मीरा, हे व्रत मनुष्यानेच, हे तप मनुष्यानेच करायचं आहे आणि तसंही ताईने केलं तर तसा काहीही उपयोग होणार नाही आहे. तेव्हा मीरा बोलते की ठीक आहे आजी, मी करेल. कधी करायचं आहे? तेव्हा आजी बोलते की हे तप पौर्णिमेलाच करावं लागेल, पौर्णिमेच्या रात्री, कारण की निरती ही पौर्णिमेलाच प्रसन्न होते. पौर्णिमा आता जवळ येत आहे. तेव्हा मीरा अंबिकाला सांगत असते की ताई, करेन मी हे तप. ताई, हे बघ ताई, ते मंजिरीचं खरं रूप पुढे आणण्यासाठी मी जे हवं ते करेन ताई. मला त्याशिवाय आपल्याला आपल्या बाबांनाही शोधायचे आणि तुला आणि आईलाही मुक्ती मिळवून द्यायचे. त्यामुळे मी करेन ताई हे तप. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, पौर्णिमा उद्याच आहे, त्यामुळे तुला हे तप उद्याच सुरू करावे लागेल. तेव्हा मीरा बोलते की करेन मी. इकडे वेदाचं चित्र कंप्लीट होतं. तेव्हा कलरही देऊन होतो. तेव्हा वेदा बोलते की आजी झालं. तेव्हा नर्मदा खुश होते आणि बोलते की वाव, किती छान काढलं गं हे चित्र. तेव्हा नर्मदा बोलते की आईस्क्रीम डन. तेव्हा नर्मदा चित्र बघत असते, तेवढ्यात वेदा तिच्या हातातनं ती ड्रॉइंग बुक घेते आणि अथर्वकडे पळत जाते आणि बोलते की बाबा बाबा, मला आजीने बाहेरच्या फाउंटनचं चित्र काढायला लावलं, सुंदर आहे ना. तेव्हा अथर्व फाउंटनचं चित्र बघत असतो. तेवढ्यात त्याला मीराचे शब्द आठवतात की वेदाने काढलेल्या या चित्रात माया अडकली आहे. तेव्हा अथर्व वेदाला बोलतो की छान काढले तू हे चित्र. तेवढं तो नर्मदाजवळ येतो आणि बोलतो की आत्या, तू वेदाला हे चित्र का काढायला लावलं? तेव्हा नर्मदा थोडी अडकळते आणि बोलते की अरे, मी असं ऐकलं की ती छान चित्र काढते. म्हटलं मग तिला अवघडातलं अवघड आजूबाजूचं चित्र द्यावं. छान काढले ना, पण तिने ती टाळते. तेवढ्यात त्या फाउंटनजवळ माया येते. माया उठते आणि बोलते की बाप रे, आय एम बॅक. माया खूप खुश झालेली असते. तेव्हा माया खूप खुश असते, इकडे तिकडे बघते आणि ती खरंच परत आली असते, याचा तिला आनंद होत असतो. तेव्हा ती बोलते की मंजिरी मॅडमने मला परत आणलं. ती घरात जाणार, तेव्हा ती बोलते की नाही नाही, इकडे जायचं नाही आहे, इथे नाही, आपण आता या घरात जायचं नाही. तेव्हा माया निघून जायला लागते. तेवढ्यात मंजिरी आवाज येते की माया. तेव्हा माया पुन्हा नाराज होते. माया मंजिरीकडे बघते, मंजिरी तिला बोलवते आणि माया मंजिरीकडे जायला लागते. इथेच आजचा एपिसोड संपतो.